नमस्कार, मी हेमाली मोहिते. एनडीटीव्ही मराठीवर देश विदेशमध्ये सुरुवातीला बातमी आहे ती देशाच्या राजकारणातून. आसामचा विश्वासार्ह चेहरा म्हणजे हिमंता बिस्वा शर्मा. कधी काळी काँग्रेसचा चेहरा भाजपचा कधी झाला हे आसामच्या राजकारणाला कळलंही नसावं. ईशान्य भारतातील कडव्या हिंदुत्वाची कास धरत हिमंता बिस्वा भाजपचा प्रखर चेहरा बनले. काँग्रेसच्या मुशीत तयार झालेला हा नेता भाजपच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कसा ते पाहूया या रिपोर्टमधून. से आए हैं, ये लोग कृपा हमें वोट ना दें। तुम्हारा बाप का जगह है क्या? यही तृणमूल का गुंडा 4 तारीख ही पता चला जाएगा। गारंटी से बोल सकता हूँ, इस बार बीजेपी सरकार होगे। মই শ্ৰী হিমন্ত বিশ্ব শৰ্মাই ঈশ্বৰৰ নামত শপত খাই কওঁ যে राजकारणात गॅरंटी पूर्ण होईलच याची काही खात्री नसतेच. मात्र हिम्मता बिस्वा यांनी जी गॅरंटी दिली ती मात्र पूर्ण झाली आहे. आसामपासून बंगालपर्यंत हिम्मता बिस्वा शर्मा यांनी ज्या पद्धतीनं निवडणूक प्रचार केला त्यात त्यांनी दाखवून दिलंय की शत्रू टीएमसी असो किंवा काँग्रेस, राजकीय वैऱ्यांवर टीका करण्याचं जे कसब हिम्मता बिस्वांकडे आहे ते भाजपमधल्या फार कमी नेत्यांकडे आहे. राहुल गांधी भी पागल है, ये पवन खेरा उससे भी ज्यादा पागल है। और एक एक्शन में लेने जा रहा हूँ, बाद में बताऊंगा। पवन खेरा को मैं पवन पेड़ा बना दूंगा। 2003 मध्ये आसाममधील काँग्रेस सरकारमध्ये हिम्मता बिस्वा हे पहिल्यांदाच मंत्री झाले. राष्ट्रीय राजकारणात त्यांची चर्चा सर्वाधिक झाली ती राहुल गांधींसह मतभेद झाल्यानंतर. त्यांनी काँग्रेसचा हात सोडला तेव्हा म्हणजे 2015 मध्ये. त्यांनी पक्ष सोडताच राहुल गांधींवर आरोप केला. राहुल गांधींचं लक्ष पक्षाच्या हिताकडे नाही तर आपल्या पाळीव कुत्र्याकडे आहे असा आरोप त्यांनी केला होता. 10 वर्षांपूर्वी एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी काय सांगितलं होतं ते ऐका. राहुल गांधी 6 to 7 times. मी राहुल गांधींना 6 वेळा भेटलो. लोकसभेत पराभव झाल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आसाम तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. जेव्हा आम्ही गंभीर मुद्द्यांवर बोलण्यासाठी बसायचो तेव्हा ते आमच्याकडे लक्ष देण्याऐवजी नेहमी आपल्या श्वानासह खेळत राहायचे. मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं, एकतर राहुल गांधींनी स्वतः समजून घ्यावं किंवा काँग्रेसनं त्यांना समजून सांगावं. And either he has to change or Congress has to change him. Somebody has not able to join us, but we are going to play a role of a constructive. ऑगस्ट 2015 मध्ये काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर हिम्मता भाजपामध्ये आले. त्यांना भाजपच्या निवडणूक समितीच्या संयोजक पदाची जबाबदारी देण्यात आली. तत्कालीन आसाम भाजप अध्यक्ष सर्बानंद सोनोवाल यांच्यासह मिळून हिम्मता यांनी 2016च्या विजयाचा पाया रचला. आसाममध्ये पहिल्यांदाच भाजप सत्तेत आली. हिम्मता यांना नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचं संयोजक म्हणून नियुक्त करण्यात आलं. त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा भाजप सत्तेत आली. त्यावेळी मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडली ती हिम्मता बिस्वा शर्मा यांच्या. हिम्मता बिस्वा शर्मा हे आरएसएसचे सदस्य नव्हते. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताच त्यांनी बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा आक्रमकतेनं उचलून धरला आणि आसाम ते बंगाल याच मुद्द्यावरून त्यांनी आपल्या शैलीत रान उठवलं. बीजेपी सरकार आने का बाद ये लोगों को
लात मार मार के निकालूंगा, लात मार मार के निकालूंगा। निकालना है कि नहीं निकालना है? निकालना चाहिए कि नहीं चाहिए? पश्चिम बांग्ला से घुसपैठी बांग्लादेशी मुसलमान को बाहर करना चाहिए कि नहीं चाहिए? चाहिए कि नहीं चाहिए? मुसलमानांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी हिम्मतांना कायम घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीपूर्वीच एनडीटीव्हीच्या व्यासपीठावरून त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. आपला विरोध हा बांगलादेशी मुसलमानांना असल्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यासाठी त्यांनी एक उदाहरणही दिलं. वो बदरुद्दीन अजमल साहब का इंटरव्यू हो रहा था, वो कह रहे थे कि ये हेमंत बिस्वा शर्मा ना ये बीजेपी जाके पलट गए। पहले तो आते थे, इफ्तारी करते थे, टोपी पहनते थे, हम लोगों के साथ बैठते थे। नहीं, अभी भी मुसलमान का ईद में जाना, टोपी पहना कोई गलत नहीं है। पर आप नहीं कर रहे आजकल टोपी नहीं, मैं अभी भी आई थिंक मेरा जो गाड़ी का ड्राइवर है आज 30 साल से एक मुसलमान बेटा ही है। फॉर लास्ट 30 years मेरा गाड़ी का ड्राइवर एक मुसलमान बेटा ही है। सो ये मेरा कार्यालय में आपको लगेगा 30% पीपल आर मुस्लिम। तो असम का जो जंग है मुसलमान का खिलाफ नहीं है, आगे एक वर्ड लगा दीजिए बांग्लादेशी मुसलमान का खिलाफ। काँग्रेस सोडल्यानंतर 11 वर्षांनी हिम्मता आता भाजपच्या प्रमुख हिंदुत्ववादी चेहऱ्यांपैकी एक बनले आहे. भाजपच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरील त्यांची राजकीय भूमिका 24 कॅरेटची समजली जाते. त्यांची ओळख आता पूर्वोत्तर किंवा आसामपुरती मर्यादित राहिलेली नाही. क्या बोलते हैं कि बीजेपी आने से पश्चिम बांग्ला में मांस और मांस बंद हो जाएगा। अरे भैया, असम में बीजेपी का सरकार ही है। असम का सब लोग मांस और मांस दिल लगा के खाते हैं, दिल लगा के खाते हैं। मैं दीदी को बोलता हूँ, दीदी आप एक दिन मेरा घर में आ जाइए, नहीं तो मैं आपका घर में जाऊंगा। टेबल में बैठ के दोनों मांस खाने का कंपटीशन करूंगा। आज आप देखिए कहीं से आ गया कोई हुमायूं कबीर, बोले हम यहाँ बाबरी मस्जिद बनाऊंगा। अरे तुम्हारा बाप का जगह है क्या? तुम्हारा बाप का जगह है क्या? तुम आएगा और बोलेगा हम बाबर का मस्जिद बनाऊंगा, कोई बोलेगा मैं औरंगजेब का मस्जिद बनाऊंगा, कोई बोलेगा मैं शाहजहां का मस्जिद बनाऊंगा। अरे ये पश्चिम बंगाल है, ये रविंद्रनाथ ठाकुर का जमीन है, ये बाबर का जमीन नहीं है, ये तुम्हारा बाप का जमीन नहीं है। आता भाजपच्या विजयाच्या हॅट्रिक नंतर आसाम काँग्रेसच्या हाताबाहेर पूर्णपणे गेल्यात जमाय. There's a big difference between Amit Shah and Rahul Gandhi. Today, Amit Shah is a national. अमित शहा आणि राहुल गांधी यांच्यात मोठा फरक आहे. अमित शहा भाजपचे अध्यक्ष आहेत. मात्र जेव्हा तुम्ही अमित शहांना भेटता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की ते तुमचं बोलणं नीट ऐकत आहेत. मात्र जेव्हा तुम्ही राहुल गांधींना भेटता तेव्हा मालक आणि नोकर यांच्यातलं नातं समोर येतं. हे अत्यंत लाजिरवाणं आहे. But when you go to the Rahul Gandhi, you have to go with a master and servant relationship. That is very disgusting. हितेश्वर सैकिया आणि तरुण गोगोई यांसारख्या काँग्रेस नेत्यांनीच हिम्मतांना पुढे आणलं. मात्र त्याच हिम्मतांची उपेक्षा करून राहुल गांधींनी हिम्मता यांचा आलेख इतका मोठा केला की आज हिम्मता हे काँग्रेससाठी एक मोठं आव्हान बनले आहेत. राहुल गांधी ने उपस्थित हुए সকলকে এটা नमस्ते करो, होल्ड करो, नो स्टे, होल्ड करो, स्टे, गुड बॉय. हिम्मता यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर 2 वर्षांनी राहुल गांधींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी एका कुत्र्याचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यावर लिहिलं होतं, लोक विचारतात की या माणसासाठी कोण ट्विट करतं. मी स्पष्टच सांगतो की तो मीच आहे.
यावर हिम्मता यांनी पलटवार केला होता। सर, मुझसे ज्यादा बेहतर उसे कौन जानता होगा। मुझे अब भी याद है जब हम आपसे असम के महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा करना चाह रहे थे, तब आप उसे बिस्किट खिलाने में व्यस्त थे। पवन खेरा जी का जो एलिगेशन रहा एक असम का बेटियों का ऊपर, इससे लोगों को काफी इमोशनल किया। शायद वो प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करते थे और गौरव गोगोई जी साथ में नहीं बैठते थे, शायद गौरव गोगोई जी नहीं हारते थे। इसलिए वो आंसर मेरा ऊपर नहीं था, एक असम का बेटियों का ऊपर था। तो असम का जनता ने उनको पेरा बना दिया है और आगे जाके थोड़ा मेरा भी जिम्मेदारी बाकी रहेगा, वो भी मैं जिम्मेदारी पूरा करूंगा। काँग्रेस सोडून अनेक नेते भाजपात गेले, मात्र याच काँग्रेसच्या मुशीत तयार झालेला नेताच भाजपसाठी ईशान्य भारतात राजकीय पाया रचेल। कायद्याचे अभ्यासक असलेल्या हिम्मता यांनी राजकारणात हेच दाखवून दिलंय की उपेक्षा झाल्यानंतरही पुढे विजय होऊ शकतो। गारंटी से बोल सकता हूं, इस बार बीजेपी सरकार होगे।